नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आज आपण कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या ट्रेडमधील 12वी व्होकेशनल सेकंड एस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट या विषयाचा थेअरीचा सिलेबस शॉर्टकटमध्ये पाहतो। चला तर पाहूया बिल्डिंग एस्टिमेट अँड कॉन्ट्रॅक्ट्स याचा सिलेबस। मित्रांनो, वर्षभरामध्ये आपण खालील चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत। पहिला जो चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू एस्टिमेट, यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ एस्टिमेट, टर्म्स यूज्ड इन एस्टिमेट, पर्पज ऑफ एस्टिमेट बघणार आहोत। त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे टाइप्स ऑफ एस्टिमेट, त्यामध्ये टाइप्स ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट, डिटेल एस्टिमेट आणि कंपॅरिझन बिटवीन अप्रॉक्सिमेट एस्टिमेट अँड डिटेल एस्टिमेट। तिसरा जो चॅप्टर आहे मेजरमेंट ऑफ बिल्डिंग वर्क, मेथड ऑफ मेजरमेंट्स, रूल्स फॉर मेजरमेंट्स, युनिट्स ऑफ मेजरमेंट फॉर डिफरंट आयटम्स। चौथा चॅप्टर आहे डिटेल एस्टिमेट, data required for preparing detailed estimate, steps in preparation of detailed estimates, and various forms used in estimate. पाचवा चॅप्टर आहे स्पेसिफिकेशन, त्यामध्ये आपण डेफिनेशन, पॉइंट्स टू बी इन्क्लुडेड, स्पेसिफिकेशन, इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिफिकेशन, टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशन, पॉइंट्स टू बी नोटेड व्हाईल प्रिपेरिंग स्पेसिफिकेशन आणि स्पेसिफिकेशन फॉर डिफरंट आयटम्स, असे वेगवेगळे 6 मुद्द्याचा अभ्यास आपण 5व्या चॅप्टरमध्ये करतो। 6वा जो चॅप्टर आहे तो आहे क्वांटिटीज ऑफ मटेरियल, यामध्ये पॉइंट्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर मटेरियल कॅल्क्युलेशन, इम्पॉर्टन्स ऑफ मटेरियल कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटीज ऑफ मटेरियल फॉर डिफरंट आयटम्स हा भाग बघणार आहोत। 7वा जो चॅप्टर आहे तो आहे रेट अनालिसिस, त्यामध्ये इम्पॉर्टन्स आणि नेसेसिटी ऑफ रेट अनालिसिस, data required for rate analysis, factors affecting the rate analysis आणि analysis of rate for various items। हा एवढा आपण 5 मुद्दे बघणार आहोत। 8वा जो चॅप्टर आहे तो म्हणजे टेकिंग आउट क्वांटिटीज, यामध्ये आपण जनरल पॉइंट्स टू बी कन्सिडर्ड व्हाईल टेकिंग आउट क्वांटिटीज, रूल्स फॉर टेकिंग आउट क्वांटिटीज, मेथड्स ऑफ टेकिंग आउट क्वांटिटीज अँड क्वांटिटी सर्वे फॉर सिंपल आयटम्स, अशा पद्धतीनं या 5 मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत। 9वा चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग, यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ कन्स्ट्रक्शन, प्लॅनिंग, रिसोर्सेस ऑफ कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शन टीम बद्दल माहिती, कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन इन गव्हर्नमेंट सेक्टर सच एज PWD, ZP, म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्सेट्रा। 10वा चॅप्टर आहे मित्रांनो कन्स्ट्रक्शन लेबर, यामध्ये जनरल आयडिया अबाउट लेबर, टाइप ऑफ लेबर, लेबर ऍक्ट बघणार आहोत। 11वा चॅप्टर आहे क्वालिटी कंट्रोल, यामध्ये मिनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स, नेसेसिटी ऑफ क्वालिटी कंट्रोल, स्टेजेस इन क्वालिटी कंट्रोल, मेजर आयटम्स फॉर क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी कंट्रोल ऑफ डिफरंट आयटम्स। 12वा चॅप्टर आहे मित्रांनो PWD वर्क्स, यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ PWD वर्क्स, मेथड्स ऑफ कॅरिंग आउट वर्क डिपार्टमेंट अँड कॉन्ट्रॅक्ट, प्रिपरेशन ऑफ बिल, टाइप्स ऑफ बिल, इम्पॉर्टन्स पॉइंट टू बी कन्सिडर्ड व्हाईल चेकिंग बिल आणि रूल्स फॉर MB रायटिंग। आणि 13वा चॅप्टर आहे मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट, यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, डॉक्युमेंट कोणकोणते असतात त्याचा अभ्यास करतो। आणि 14वा चॅप्टर आहे टेंडर, त्यामध्ये इंट्रोडक्शन, डेफिनेशन, जनरल आयडिया, कॉन्सेप्ट ऑफ कोटेशन अँड टेंडर, टाइप्स ऑफ टेंडर अकॉर्डिंग टू कॉस्ट अँड नेचर, स्टेजेस इन टेंडर प्रिपरेशन, टेंडर नोटीस, सबमिशन ऑफ टेंडर, ई टेंडरिंग आणि स्क्रुटिनी ऑफ टेंडर, वर्क ऑर्डर, डिपॉझिट वर्क, EMD आणि SD आणि टाइप्स ऑफ सबमिशन ऑफ टेंडर। तर मित्रांनो टेंडर डॉक्युमेंट्स वगैरे ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत। तर वर्षभरामध्ये असे 14 चॅप्टर बघणार आहोत। आणि लास्ट जो मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्युमेंट फॉर रजिस्टर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागतात त्याबद्दलचा हा शेवटचा मुद्दा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। थँक्यू, धन्यवाद।